सोलापूर महानगरपालिकेच्या कारभारात नगरसेविकांच्या पतींचा वाढता हस्तक्षेप सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सर्वसाधारण सभा आणि विविध प्रशासकीय बैठकांमध्ये निवडून आलेल्या नगरसेवक नगरसेविकांनी सहभागी होणे अपेक्षित असताना त्यांच्या पतींकडून बैठका आणि निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी नगरसेवक नगरसेविका आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एका नगरसेविकेच्या पतीच्या उपस्थितीवरून स्वीकृत नगरसेविका तथा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी आक्षेप घेतला. संबंधित नगरसेविकेच्या पतीला बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर महापालिका प्रशासनातील बैठका आणि निर्णय प्रक्रियेत अधिकृत लोकप्रतिनिधींची भूमिका यावरून चर्चा सुरू झाली आहे. या घटनेनंतर महापालिकेचा कारभार नेमका कोण चालवणार असा सवाल उपस्थित झाला आहे. निवडून आलेल्या नगरसेविका आणि नगरसेवकांनाच बैठकीत सहभागी होऊन आपल्या प्रभागातील प्रश्न मांडण्याचा अधिकार असताना त्यांच्या पतींचा प्रशासकीय बैठकांमध्ये सहभाग कितपत योग्य यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.